नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत इडली फ्राय बनवणार आहोत। त्याचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इडली घेतली आहे, इडली कट करून घेतली। तुम्ही कोणत्याही प्रकारे म्हणजे कोणत्याही शेपमध्ये इडली कट करू शकता। मी या पद्धतीने करून घेतली। कांदा घेतलाय कट करून, शिमला मिरची, कोबी, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, शेंगदाणे घेतले, मिरची पावडर 1.5 टेबलस्पून, हळद पावडर अर्धा टेबलस्पून, मीठ चवीनुसार, शेंगदाण्याचा कूट घेतला 4 चमचे, मोहरी आणि जिरे। आपण कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तेल गरम झाले, आपण मोहरी टाकून घेतो। त्यात जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, चांगले फ्राय करून घेणार आहोत आपण। आपले शेंगदाणे फ्राय झालेत। आता आपण कांदा घालून घेणार आहोत। कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा। कांदा फ्राय झालाय, आता टोमॅटो टाकून घेतो। आता आपण शिमला मिरची आणि कोबी टाकून घेतो, फ्राय करून घ्यायचं। आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। 1 मिनिट झालेलं आहे, आपण झाकण काढून घेणार आहोत। आपल्या भाजी छान शिजलेली आहे। आपण त्यात मसाले घालून घेतोय, मिरची पावडर, हळद पावडर आणि मीठ। आता आपण चांगलं फ्राय करून घेणार आहोत। त्याला कोथिंबीर घालणार आहोत, शेंगदाण्याचा कूट फ्राय करून घ्यायचं चांगलं। आता आपला मसाला छान फ्राय झालेला आहे। आपण इडली घालून घेणार आहोत। इडली चांगली फ्राय करून घेणार आहोत आपण। आता आपण याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवून याला वाफ देणार आहोत कमी गॅसवर। आता 1 मिनिट झालेला आहे, आपण झाकण काढून घेणार आहोत। आता आपली इडली छान फ्राय झालेली आहे। आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली इडली फ्राय खाण्यासाठी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।